नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जे नवीन जी-आर जाहीर केला होता लाडकी बहीण योजनेनं, जो आता नवीन जी-आर निघालेला आहे मित्रांनो, तो जी-आर गुलाबी गुलाबी साडी नाही बरं का, गुलाबी ही योजना आहे मित्रांनो. गरजू महिलांसाठी हा जो जी-आर शासनाने जाहीर केला होता, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो. चला तर बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जे महिलांसाठी जे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने जे जी-आर जाहीर केला होता, पिंक ई रिक्षा योजना, या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो ही योजना राबवण्यात येत आहे? मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर आणि नागपूर या अजून 10 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो. जे महिला बाल विकास विभागाचे जे आयुक्त आहेत मित्रांनो, प्रशांत नरनावरे यांनी जे जाहीर केलं होतं, कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गुलाबी रिक्षासाठी जे योजना जाहीर केली होती मित्रांनो, 5,000 रुपये देण्याचा सरकारने योजना केली होती. आणि मित्रांनो, जे सरकार बेरोजगार महिलांना 20% सबसिडी देईन आणि जेणेकरून ते रिक्षा खरेदी करू शकतील. आणि त्यामध्ये जे एकूण खर्चाचा 10% जे जबाबदारी असतील, ते उर्वरित 70% जे बँक कव्हर करणार, म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये जे या योजनेचं नाव आहे मित्रांनो, महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना, म्हणजे अर्थात याला गुलाबी योजना आपण म्हणू. आणि याचा जे विभाग आहे मित्रांनो, महिला व बाल विभाग. आणि जे लाभार्थ्यांना मिळणार आहे मित्रांनो, फक्त यामध्ये महिला असणार आहे. गरजू महिलांनाच ही जे योजना आहे मित्रांनो जाहीर केली जाणार आहे. आणि मित्रांनो, जे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजनेचे जे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे फायदे का असणार आहेत मित्रांनो, आपण थोडक्यात या संदर्भात माहिती जाणून घेऊया. आणि यामध्ये 10 वेगवेगळ्या शहरामध्ये ही पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्याचा सरकारने जे जाहीर केलं होतं, यामध्ये ई रिक्षा महिला जे रिक्षा चालवणारे आहेत मित्रांनो, हे महिला असणार आहेत. आणि रिक्षा खरेदी करणाऱ्या बेरोजगार महिलांना 20% अनुदान देण्याचा सरकारने मान्यता दिली आहे. आणि महिला उमेदवारांना सुचवलेल्या व्यवस्थेस अंतर्गत रिक्षाच्या किमतीचा फक्त 10% भरावे तुम्हाला लागतील मित्रांनो. जे रिक्षाचा जे 80% तुम्हाला जे सरकार मान्यता दिली आहे, त्याचे 10% तुम्हाला भरणे गरजेचं आहे मित्रांनो. या महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजनेसाठी जी महिला अर्ज करू शकते, ती महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि अर्जदार ही महिलाच असणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि त्यानंतर महाराष्ट्र पिंक रिक्षा योजनेसाठी अर्ज कधी करायचा आणि कसा करायचा, आणि शासनाने नुकतीच कोणतीही या पिंक रिक्षा योजनेसाठी कोणतीही अधिकृत वेबसाईट जाहीर केलेली नाही मित्रांनो. आणि जर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने या संदर्भात कोणतीही अपडेट्स जाहीर केली तर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.